संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा. मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती, तर वैद्यकीय कारणावरून राजीनामा. स्वतः धनंजय मुंडेंचा ट्विटद्वारे दावा, तर नैतिकतेचा न सुद्धा नाही सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती. राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या. पंकजा मुंडेंचं मत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांचं पुनर्वसन होण्याची शक्यता. तर मंत्रिपदासाठी प्रकाश सोळंके, अनिल पाटील, संजय बनसोडे यांचे नाव चर्चेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी करा. आदित्य ठाकरे, रोहित पवारांची मागणी. तर खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावर झाली होती. सुरेश धस यांचा आरोप. धनंजय मुंडे यांना देशमुख हत्याप्रकरणी सह आरोपी करणार नाही, खात्रीलायक सूत्रांची एबीपी माझाला माहिती. चार्जशीटमध्येही धनंजय मुंडेंविरोधात थेट पुरावा नसल्याचा दावा. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अंजली दमानी यांचं आव्हान. तर हा राजीनामा नव्हे, ही तर हकालपट्टी. करुणा मुंडेंचा हल्लाबोल. संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यावर बीड आणि केजमध्ये बंद. देशमुखांच्या खुन्यांना फाशीची मागणी. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे आणि पुण्यामध्ये आंदोलन. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावाचं पत्र ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द. 2.5 वर्षांसाठी विरोधी पक्षनेतेपद मिळावं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवण्याची शक्यता. निलंबनाच्या कारवाईची मागणी. वादंगानंतर अबू आझमींकडून वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टामधली सुनावणी पुन्हा लांबणीवर. निवडणुका घ्यायला हव्यात, दोन्ही बाजूची कोर्टामध्ये भूमिका. सेबीचे माजी अध्यक्ष माधवी पुरी बुस यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. मुंबई सत्र न्यायालयाच्या गुन्हा नोंदवण्याच्या आदेशाला 4 आठवड्यांची स्थगिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.